आपण मागच्या काही व्याख्यानांपासून चीनचा इतिहास समजून घेत आहोत आणि चीनचा इतिहास समजून घेणे म्हणजे पर्यायाने आशियाचा जो इतिहास आहे त्याच्या एका कंगोऱ्यावर प्रकाशझोत टाकणे असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण चीन हा प्रामुख्याने आशियाचा भाग असल्यामुळे आशियाचा इतिहास समजून घेत असताना सुद्धा चीनचं महत्त्व पूर्णपणे अधोरेखित होत असताना आपल्याला दिसतं. आपण ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, थीम आहेत, त्या संदर्भामध्ये चीनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, जे महत्त्वाचे उठाव, महत्त्वाचे आंदोलनं या कालखंडामध्ये तयार झालेले आहेत, त्या कालखंडावर, त्या आंदोलनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याद्वारे आपल्याला चीनच्या खरं तर जो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय इतिहास आहे आणि ज्या पद्धतीने चीनची जी काही समाजव्यवस्था आहे, ती सामंती समाजव्यवस्थेपासून भांडवली आणि भांडवलापासून मार्केट सोशलिझमपर्यंतचा जो प्रवास आहे, तो नेमका कशा पद्धतीने झालेला आहे किंवा त्यातला भांडवली हा शब्द जरी काही पद्धतीमध्ये चर्चाविश्वामध्ये डिबेटेबल असला, की ज्याच्यामध्ये वेगवेगळे इतिहासकारांमध्ये वादविवाद आहेत, की मुख्यतः चीन हा भांडवली देश झाला होता की तो डायरेक्ट सामंतवादी व्यवस्थेपासून समाजवादी व्यवस्थेपर्यंत त्याचं रूपांतरण झालेलं आहे. परंतु मधला जो काळ येतो, जो डेंग झिओपिंगचा आहे, त्या डेंग झिओपिंगच्या कालखंडामध्ये खरं तर संपूर्णपणे भांडवली विकास आपल्याला चीनमध्ये झाल्याचं काही इतिहासकार म्हणतात. परंतु चीनी इतिहासकार किंवा चीनी अभ्यासक त्याला एक समाजवादाची सुद्धा किनार असल्यामुळे, कारण डेंग झिओपिंग हा जरी भांडवली योजनांचा आणि विकासाचा पुरस्कर्ता असला तरी तो समाजवादी पक्षाचा नेता होता आणि त्यामुळे त्याला मार्केट सोशलिझम असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे डेंग झिओपिंगच्या कालखंडामध्ये जे 4 मॉडर्नायझेशन झालेत, की ज्याद्वारे खरं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ज्या 4 वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक कालखंडाचे किंवा आधुनिक विकासाचे टप्पे चीनच्या इतिहासामध्ये आले, की ज्यामध्ये डेंग झिओपिंग यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर चीनचा विकास हा खरं तर भांडवली विकासाच्या किंवा भांडवली देशांच्या विकासासारखा झालेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या काही चर्चा आहेत. परंतु मुळात या अवस्थेपर्यंत चीन कसा पोहोचला, याचा जो कार्यकाळ 1840 ते 1978 या कालखंडामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना चीनी इतिहासामध्ये घडलेल्या आहेत, त्या घटनांचा आढावा घेणं हे खरं तर या कोर्सचं महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्यामुळे आपला कोर्स आहे तो BHIE 141, की ज्यामध्ये आपण चीनच्या इतिहासावर, चीनच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासावर प्रकाशझोत टाकत आहोत. या प्रकरणांमध्ये किंवा या कोडमध्ये आपल्याला चीनची स्वतःची इतिहासाबद्दलची आणि चीनच्या विकासाबद्दलची भूमिका, चीनने स्वतःबद्दल बाळगलेले, म्हणजे चीनी जनतेने किंवा राज्यकर्त्या वर्गाने स्वतःबद्दल बाळगलेले समज, चीनबद्दल इतर देशांनी, विशेषतः पाश्चात्य देशांनी चीनबद्दल तयार केलेले समज, या सगळ्यांचा आढावा घेत मूलतः भौतिक परिस्थितीच्या स्वरूपामध्ये किंवा ऑन ग्राउंड हा चीनमधला समाजव्यवस्था ही कशा पद्धतीने बदलत गेली, यातले महत्त्वाचे टप्पे बघणं हे सुद्धा या कोर्स कोड BHIE 141 उद्दिष्ट आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या काय चीनच्या संदर्भात महत्त्वाच्या बाबी बघितल्या, त्यामध्ये आतापर्यंत हा आढावा घेण्यात आलेला आहे की चीनला सुद्धा एक प्राचीन सभ्यता आहे. त्यामुळे चीन हा प्रॉपर एका अर्थाने प्राचीन सभ्यता असलेला देश आहे आणि ज्या देशांना एक प्राचीन सभ्यता आहे त्याचा अर्थ असा होतो की त्या देशांना सुद्धा प्राचीन इतिहास आहे. जसं की भारताचा इतिहासाची वर्गवारी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अशी केली जाते, कारण भारताचा इतिहास आणि समाज व्यवस्थेचा कालखंड हा फार मोठा आहे, त्यामुळे त्याला प्राचीन भारताचा इतिहास आहे. तसंच चीनला सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास आहे. आणि यामध्ये आपण असं बघितलं की वेगवेगळ्या पद्धतीच्या तत्त्वज्ञानाचा उद्गम आणि विकास, त्याचबरोबर पाश्चात्य किंवा परकीय भूमीवरून आलेल्या वेगवेगळ्या धर्माचा चीनमध्ये केलेलं स्वागत, या सगळ्या बाबींचा सरमिसळीतून एक चीनी अस्मिता किंवा चीनबद्दलचं एक वेगळ्या पद्धतीची समज विकसित झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे अशा वेगवेगळे कंगोरे आपण आतापर्यंत समजून घेत असल्यामुळे आता आपण ज्या मुख्य बाबींकडे लक्ष देणार आहोत
त्यामध्ये अशा कोणत्या घटना घडल्या की ज्यामुळे चीनचा इतिहास हा एक वेगळ्या पद्धतीने समृद्ध एका राज्यशासन किंवा व्यवस्थेच्या विरोधातला इतिहास म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. कारण याचं मूळ उद्दिष्ट काय होतं की जुन्या सामंती जी काही व्यवस्था आहे, राज्यव्यवस्था तयार झाली होती, त्या सामंती राज्यव्यवस्थेच्या विरोधात उठाव करणे. परंतु हे उठाव ज्यांनी ज्यांनी केले त्यांनी काही असे एक मोठं लक्ष डोळ्यापुढे ठेवून असे विरोध किंवा असे आंदोलन न करता त्यांच्या तत्कालीन ज्या काही गरजा होत्या किंवा त्यांच्या तत्कालीन ज्या काही वेगवेगळ्या अडचणी होत्या आणि खऱ्या अर्थाने वसाहतवादी संदर्भामध्ये जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर त्या कालखंडामध्ये जे काही शोषणाचे नवीन हत्यार परकीय सत्तांमुळे चीनमध्ये तयार झाले की ज्यामुळे चीनी स्थानिक जनता, चीनी शेतकरी हे पूर्णपणे भरडले गेले आणि त्या भरडल्या जाण्याच्या किंवा त्यांच्यावर होत असलेल्या जाचाच्या विरोधात खरं तर चीनी जनतेने वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं उभारलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्या आंदोलनातून सामान्य जनतेने राजसत्तेला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिलाय आणि राजसत्तेला स्थित्यंतर करणं किती आवश्यक आहे, राजकीय स्थित्यंतर करणं किती आवश्यक आहे याची जाणीव करून दिली. कारण सामंती राज्यव्यवस्थेच्या विरोधात लढा देऊन खरं तर चीनी जनतेने एका वेगळ्या पद्धतीचं स्थित्यंतर चीनमध्ये घडवून आणलं आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मोनार्की किंवा राजसत्तेच्या विरोधातच वेगवेगळ्या पद्धतीचं नेतृत्व उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी बाबी बघितल्या की चीनच्या स्वतःचे जे राजे होते ते बरेचसे आत्ममग्न अशा अवस्थेमध्ये होते. म्हणजे आपण देवाचे पुत्र आहोत अशा पद्धतीची समज तिथल्या सत्ताधारी वर्गाला होती आणि आपण देवाचे पुत्र आणि शासक असल्यामुळे ही संपूर्ण भूमी देवाचीच असल्यामुळे त्याबद्दलच्या कोणत्याही सीमारेषा आखण्याची तसदी खरं तर इथल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे जे काय साम्राज्य होती चीनची, मानशू राजवट होती तिने किंवा त्याच्या अगोदरचे जे काही ताऊ जाऊ अशा ज्या डायनेस्टीज होत्या त्यांनी काही घेतलेली नाही. आणि हे एक असं लक्षण दिसून येतं की जो इतर परकीय इतिहासकारांनी चीनचं आकलन करत असताना जे आरोप केले की चीनी जनता आणि चीनी राज्यकर्ते हे स्वमग्न अवस्थेमध्ये होते. त्यामुळे त्यांना जगामध्ये काय चाललंय, जगाच्या इतर देशामध्ये काय चाललंय याबद्दल काहीही ठाऊक नव्हतं. त्याचाच एक परिणाम म्हणून आपण किंवा त्याचाच एक अर्थ अन्वयार्थ आपण म्हणून या घटनांकडे बघू शकतो. परंतु जेव्हा चीनचा संबंध इतर परकीय सत्तांशी आला, त्या परकीय सत्ता या चीनमधल्या नैसर्गिक संसाधनं आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने, व्यापारी वखारी स्थापित करण्याच्या दृष्टीने, अशा एका वसाहतवादी मानसिकतेतून त्यांचा वसाहतिक विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी चीनमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. त्या कालखंडामध्ये चीनने हळूहळू चीनची समज, त्यांच्या सीमाची समज, त्यांच्या परराष्ट्रीय संबंधांची समज एक वेगळ्या पद्धतीने आधुनिक होत गेली. परंतु हे होत असताना यामध्ये बरेचसे संघर्ष तयार झालेले आपल्याला दिसतात आणि त्या संघर्षाचं प्रतिबिंब खरं तर किंवा त्या संघर्षाचं छोटं स्वरूप म्हणून ही जी काही सगळी आंदोलनं, उठाव आहेत त्याकडे बघता येऊ शकतं. त्यामुळे या प्रक्रियेतून जो काही वसाहतिक साम्राज्य विस्तार इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया आणि इतर देश की जे या अवस्थेपर्यंत एक वसाहतवादी देश म्हणून उभे राहिलेले होते आणि विशेषतः इंग्लंडने तर संपूर्ण जगावर जगातल्या जवळजवळ 80% देशांमध्ये ब्रिटिशांची वसाहती स्थापन झालेल्या होत्या. प्रामुख्याने ज्या वसाहती स्थापन झाल्या होत्या त्या आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडामध्ये. आणि तसंच चीन हा एक आशियाई देश असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा या सगळ्या वसाहती स्पर्धा आपल्याला दिसतात. त्यामुळे चीनने या सगळ्यांना वखारी स्थापन करण्यासाठी किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या व्यापारासाठी सुसह्य धोरणं राबवण्यासाठी जी व्यवस्था तयार केली गेली त्यामध्ये त्याला म्हटलं गेलं कॅन्टॉन व्यवस्था. अर्थात या कॅन्टॉन व्यवस्थेमुळे वेगवेगळे सत्ता संघर्ष वसाहतवादी देशांमध्ये सुद्धा होते. म्हणजे इंग्लंड आणि जर्मनीचं विरुद्ध मत होतं किंवा फ्रान्स आणि इतर कुठल्या तरी ऑस्ट्रिया देशाचे संघर्ष होते. कारण ते संघर्ष एक वसाहतिक स्पर्धात्मक संघर्ष म्हणून त्याच्याकडे गणलं गेलं.
कारण या प्रत्येक देशाला चीन आणि चीनसारख्या इतर वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार करत असताना स्वतःची मक्तेदारी स्थापन करण्याचं प्रयोजन या प्रत्येक देशाचं होतं आणि त्याच्यातून एक वसाहती सत्ता स्पर्धा या महत्त्वाच्या साम्राज्यवादी देशांमध्ये होती आणि त्याचं ग्राउंड किंवा त्याचं एक प्रतिबिंब आपल्याला चीनच्या इतिहासामध्ये सुद्धा दिसतं. त्यामुळे जी आंदोलनं स्थानिक मांचू राजवटीच्या विरोधात आणि परकीय साम्राज्यवादी शक्तींच्या विरोधात झाली, त्याला कारणीभूत ह्या सत्ता स्पर्धा, वसाहतिक सत्ता स्पर्धा आणि मांचू डायनेस्टीचं स्वतःच्या नागरिकांकडे झालेलं दुर्लक्ष या सगळ्यांना कारण म्हणून बघता येऊ शकतं. आणि या प्रक्रियेतून दोन महत्त्वाचे उठाव खरं तर या 19व्या शतकाच्या मध्यामध्ये चीनमध्ये बघायला मिळाले. एक म्हणजे टायपिंगचा उठाव आणि दुसरा म्हणजे बॉक्सरचे बंड किंवा बॉक्सरचा उठाव. खरं तर बॉक्सर हा एक इंग्रजी शब्द आहे की ज्याला खरं तर पाश्चात्य इतिहासकारांनीच या आंदोलनाचं सिद्धांतन केलं की संकल्पना जी आहे ही बॉक्सर रिबेलियन ही पाश्चात्य विद्वानांनीच लावलेली आहे. चीनच्या संदर्भामध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीचं नाव आहे, ओके, की ज्याला ई हेतुआन आंदोलन असं म्हटलं जातं. त्यामुळे स्थानिक चीनी जनतेसाठी जे ई हेतुआन आंदोलन होतं ते पाश्चात्य इतिहासकारांसाठी आणि ब्रिटिशांसाठी किंवा परकीयांसाठी ते बॉक्सरचे बंड, बॉक्सरचा उठाव, बॉक्सरचं आंदोलन म्हणून गणलं गेलं. अर्थात बॉक्सर हा इंग्रजी शब्द असल्यामुळे बॉक्सिंग हा जो काही प्रकार होता त्याच्याशी संबंधात हा प्रतिरोध आहे किंवा त्या स्वरूपामधला हा प्रतिरोध होता की ज्याला मराठीमध्ये आपण मुष्टी योद्धे असं म्हणूया, की बॉक्सिंगच्या पद्धतीने हाणामाऱ्या करणारे किंवा त्यांच्या शत्रूंच्या विरोधात आक्रमण करणाऱ्या अशा मुष्टियोद्ध्यांनी मांचू राजवटींच्या आणि परकीय सत्तेच्या विरोधात पुकारलेलं बंड म्हणजे खरं तर हे बॉक्सरचा उठाव आहे. परंतु या बॉक्सरच्या उठावाच्या अगोदर एक महत्त्वाचा उठाव किंवा एक बंड झालेलं होतं ते म्हणजे होतं टायपिंगचे बंड. 19व्या शतकात या सगळ्या आंदोलनांची सुरुवात होते आणि एक वेगळ्या पद्धतीचा वणवा खरं तर शेतीच्या संदर्भामधलं जे अरिष्ट 20व्या शतकापर्यंत सुरू राहतं त्यामध्ये शेतकरी हे प्रमुख या बदलाचे किंवा या अशा पद्धतीच्या आंदोलनाचे वॅनगार्ड म्हणून समोर येत आहेत किंवा ते खरं तर याचे दूत म्हणून समोर येतात. त्यामुळे 1851 ते 1964 हा संपूर्ण कालखंड विविध प्रकारच्या आंदोलनाने, विविध प्रकारच्या असंतोषाने, की कधी तो असंतोष मांचू राजवटीच्या विरोधात, बऱ्याच वेळा तो असंतोष हा परकीय राज्यसत्तेच्या आणि प्रामुख्याने जे काय 8 साम्राज्यवादी देश चीनमध्ये आपला साम्राज्य विस्तार करू पाहत होते, चीनच्या वेगवेगळ्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवू पाहत होते, त्यामध्ये त्यांच्या विरोधात ते बघितले गेले. कारण हे जे साम्राज्यवादी देश होते त्या साम्राज्यवादी देशांनी मांचू डायनेस्टी किंवा मांचू राजवट ही कमकुवत असल्याचं आकलन करत त्या आपसामध्ये चीनचे वेगवेगळे हिस्से वाटून घेतले. म्हणजे युहान प्रांतांवर यांचं राज्य राहील किंवा दुसऱ्या बीजिंग प्रांतावर जर्मनी किंवा अशा पद्धतीचं एक साम्राज्यवादी विभागणी जशी जगभरातल्या वसाहतींची झाली तशी चीनमधल्या वेगवेगळ्या प्रदेशाची विभागणी या 8 साम्राज्यवादी देशांच्या अंतर्गत होत असल्याची दिसून होतं आणि तो एक राग खरं तर शेतकऱ्यांमध्ये होता. परंतु तो राग कुठल्या तरी राष्ट्रवादी अभिमानातून आलेला नसून त्या सगळ्या धोरणांचा जो काही जाच होता तो प्रामुख्याने त्या खालच्या वर्गाला की ज्याला शेतकरी वर्ग म्हटलं जातं चीनच्या संदर्भामध्ये, त्या शेतकरी वर्गाला तो जाच भोगावा लागलेला आहे. आणि त्यामुळे स्वतःच्या विरोधात घडलेल्या घटना की ज्या शोषणाच्या घटना आहेत त्याच्या विरुद्ध प्रतिकार म्हणून टायपिंगचे बंड आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला बॉक्सरचे बंड झालेले आपल्याला दिसून येतं. अर्थात टायपिंगचा जो बंड होतं त्या बंडामध्ये प्रामुख्याने सगळ्या शेतकऱ्यांना समान अधिकार, जमिनीचे जे धोरण होतं त्याच्यामध्ये एक समानता, अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या मागण्या टायपिंगच्या बंडामध्ये आपल्याला दिसतात. अर्थात टायपिंगच्या बंडामध्ये दुसरा एक महत्त्वाचा घटक होता की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या बंडामध्ये सहभाग नोंदवला त्या म्हणजे होत्या या हुनान प्रांतातल्या, हक्का प्रांतातल्या स्त्रिया. त्यामुळे स्त्रिया त्यांचं संदर्भातलं भूधोरण आणि या सगळ्या शेतकऱ्यांना समान अधिकार मिळावेत अशा प्रमुख मागण्यांसहित हे टायपिंगचं बंड झालं होतं.
अर्थात तायपिंगच्या बंडाकडे राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक अशा सगळ्याच दृष्टिकोनातून बघितलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तायपिंगच्या बंडाचा मुख्य जो काय रोख होता, तो तिथली जी काय राजवट होती, ज्याला म्हटलं गेलं मांचू डायनॅस्टी, मांचू राजवट, या राजवटींच्या विरोधातलं खरं तर टायपिंगचं बंड होतं. त्यामुळे त्यांना मुख्य रोष हा एकदेशीय सत्ताधारी वर्ग आणि त्यांचे पक्ष हाच राहिला. कारण मोठ्या प्रमाणामध्ये जो भरडला जाणारा शेतकरी होता, तो जमिनीवर कसायचा, पण महत्त्वाचा जो काय आर्थिक उत्पन्नाचा स्रोत होता, तो सामंतदार किंवा सरंजामदार वर्गाच्या हातामध्ये केंद्रित झालेला होता. त्यामुळे टायपिंगच्या बंडाचं मुख्य वर्गीय स्वरूप अशा पद्धतीने बघितलं गेलं, की ते सामंतवादांच्या, सामंतशाहीच्या विरोधातलं बंड होतं. ओके. अर्थात हे जे टायपिंगचं बंड होतं, त्याची जी सुरुवात आहे ती प्रामुख्याने चीनच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे, की ज्याला आपण तात्पुरतं दक्षिण चीन म्हणूया, त्या दक्षिण चीनमध्ये याची टायपिंग बंडाची सुरुवात झाली. बॉक्सरचे बंड आणि टायपिंगचे बंड आपण एकत्रित घेतो, कारण या दोन्ही बंडाचं मधलं जे मुख्य स्वरूप आहे, तो आहे सत्ताधाऱ्यांविरोधाचा संघर्ष. परंतु त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं दोन्ही आंदोलनांची चरित्र ही थोडीशी भिन्न आहे आणि त्यामुळे ती भिन्नता समजून घ्यावी हे एक मुख्य उद्दिष्ट या प्रकरणात आपण उराशी बाळगलेलं आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये जी काय टायपिंगच्या बंडाची सुरुवात आहे, ती दक्षिण चीन या प्रांतामधून सुरू झाली. शेतकऱ्यांनी स्वतःचे जे काय किसान वर्ग किंवा शेतकरी वर्ग होता, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संघटित करून मांचू राजवटीच्या विरोधात लढा देण्याचं ठरवलं. अर्थात याच्या मर्यादा या आंदोलनाच्या अशा राहिल्या, की यातलं जे काही मुख्य केंद्र राहिलं, ती चीनमधला जो हक्का समुदाय आहे, त्या हक्का समुदायाने प्रेरित किंवा हक्का समुदायाने नेतृत्व केलेलं असं ते टायपिंगचं बंड होतं. कारण या आंदोलनाच्या नेतृत्वामध्ये म्हणजे भूदळ म्हणून किंवा प्रामुख्याने फूट सोल्जर म्हणून स्त्रिया जरी असल्या, तरी नेतृत्व हे प्रामुख्याने हक्का या चीनमधल्या एका समुदायाने केलेलं आहे. त्यामुळे या आंदोलनाचा जो नेता होता, तो स्वतःसुद्धा हक्का समुदायातून येतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सहभागी झालेले जे काही शेतकरी होते, ते सुद्धा हक्का समुदायातून तयार झालेले होते. अर्थात टायपिंगचं बंड करावं अशी काय अवस्था किंवा परिस्थिती या ठिकाणी तयार झाली, तर जो संदर्भ आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये घेतला, की मोठ्या प्रमाणामध्ये एक साम्राज्यवादी स्पर्धा होती. त्या साम्राज्यवादी स्पर्धेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे फॉरेस्ट ॲक्ट, वेगळ्या पद्धतीची जमीनविषयक धोरणं, वेगळ्या पद्धतीचे असे वेगवेगळे कायदे चीनमध्ये मांचू राजवट लागू पाहत होती, की ज्यामध्ये खरं तर साम्राज्यवादी शक्तींचे हितसंबंध दडलेले होते आणि ते धोरणं राबवत असताना स्थानिक शेतकऱ्याच्या बाजूने विचार झालेला नव्हता आणि त्यामुळे याला प्रतिकार म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं. परंतु त्या प्रतिकाराची गरज कशातून तयार झाली, तर ही जी काही नवीन धोरणं आली, त्या धोरणांमुळे एक वेगळ्या पद्धतीचं जुन्या हस्तकौशल्य आधारित जी काही चीनची ग्रामरचना होती, ती पूर्णपणे कोलमडायला लागली. हस्तकौशल्यावर आधारित जे काही वेगवेगळे कुटुंब आपलं रोजगाराचं साधन म्हणून त्या हस्तकौशल्याकडे बघत होती, त्याच्यावर गदा आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक बेरोजगारी संदर्भातलं अरिष्ट तयार झालं. त्यामुळे हे जे आर्थिक संकट या शेतकऱ्यांनी या कालखंडामध्ये अनुभवलं, त्याचं प्रतिबिंब या आंदोलनाच्या मध्ये रोष व्यक्त करण्यातून झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे साम्राज्यवादी हितसंबंधातून बनवलेली धोरणं, त्यातून शेतींवरचे दुष्परिणाम, बेरोजगारीमध्ये वाढ, या सगळ्यातून हक्का समुदायाने एक वेगळ्या पद्धतीचं बंड केलं, की ज्याला टायपिंगचं बंड म्हटलं गेलं. अर्थात कोणत्याही आंदोलनामध्ये कोणत्या पद्धतीच्या संघटनांनी त्या आंदोलनाचं लीड घेतलं किंवा पुढाकार घेतला, हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं होंग शुकू आंग या माणसाने. अर्थात होंग शुकू यांग याचं समाजव्यवस्थेच्या म्हणजे राज्यव्यवस्थेच्या विरोधी आंदोलन करण्यामध्ये त्याचे व्यक्तिगत जे काय अनुभव आहेत, ते सुद्धा कारणीभूत ठरले. कारण होंग शुकूआंग या कालखंडामध्ये चीनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जायच्या, की ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस असं त्या कालखंडामध्ये म्हटलं गेलं.
की ज्यामध्ये ब्रिटिश साम्राज्य म्हणजे भारतामध्ये पण वसाहतवादी कालखंडामध्ये अशा परीक्षा होत्या, की त्या परीक्षा दिल्या तर तुम्ही ब्रिटिश राज्यव्यवस्थेच्या अंतर्गत एक प्रशासक म्हणून अधिकारी तुम्हाला होता यायचं. होंग शुकुआंग यांनी बरेचसे प्रयत्न केले तरी सुद्धा होंग शुकुआंगला अशा पद्धतीच्या परीक्षामध्ये पास होणं जमलं नाही. त्याच पद्धतीने तो ज्या समुदायातून येत होता त्या समुदायाचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक अवस्था बिकट होती, की ज्याला आपण म्हटलं की तो हक्का समुदायाचा. त्यामुळे होंग शुकुआंगनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं. ओके. आणि होंग शुकुआंग हा खरं तर होंग शुकुआंग खरं तर याचा याचा नेता होता, या आंदोलनाचा नेता होता. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे चीनमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या चीनमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं दर्शनशास्त्र आहे, की ज्याला कन्फ्युशियस दर्शनशास्त्र वगैरे म्हटलं गेलं. त्या कन्फ्युशियस धर्ममताच्या आणि दर्शनशास्त्राच्या विरोधात होंग शुकुआंग होता. कारण त्यामध्ये प्रत्यक्ष होंग शुकुआंग हा प्रोटेस्टंट पंथाचा पाईक असल्याचा होता आणि होंग शुकुआंगच्या मते कन्फ्युशियस विचारधारा जी आहे ती सरंजामदारी वर्गाचे हितसंबंध जपणारी विचारधारा किंवा दर्शनशास्त्र होतं. ते जरी प्राचीन चीनमधून उदयास पावलेलं असलं तरी सुद्धा ते कन्फ्युशियस तत्वज्ञान हे सरंजामदारी वर्गाचे हितसंबंध जपणारे तत्वज्ञान असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे तत्वज्ञान मोठ्या पद्धतीने शेतकरी विरोधी आहे. आणि त्यामुळे त्यांनी जी काही संघटना बनवली होती, की जी गुप्त संघटना म्हणून ओळखली गेली, बाई शांगदी हुई, की ज्याला मराठीमध्ये ज्याचं जर भाषांतर करायचं म्हटलं, तर आपण त्याला ईश्वर पूजक अशी संघटना म्हणूया. त्यामुळे या राज्यव्यवस्थेच्या विरोधात जाणारे जे शेतकरी होते, ते ईश्वर पूजक या संघटनेचे सभासद होते. आणि 1850 पर्यंत अशा पद्धतीच्या संघटना, आंदोलनं आणि वेगळ्या पद्धतीचं लष्करीकरण आपल्याला चीनमध्ये झालेलं दिसून येतं. त्यामुळे या संघटनेचंच एक वेगळ्या पद्धतीचं सैन्यसुद्धा उभं राहिलं, की ज्यांनी वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाची हत्यारं, अवजारं उभारली. आणि हळू-हळू सगळीकडूनच शेतकऱ्यांचा प्रतिरोध हा मानशू राजवटींच्या विरोधात उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा या सगळ्या शेतकऱ्यांनी योंगन प्रांतावर आपला ताबा मिळवला, त्यानं तो खरं तर या आंदोलनाचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला गेला. परंतु हे आंदोलन जसं-जसं मोठं होत चाललं, तशा परकीय शक्तींनी त्या आंदोलनाचा बिमोड करण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने त्या आंदोलनामध्ये काही अंतर्गत शत्रुभावी अंतर्विरोध सुद्धा तयार झाले, की ज्यामुळे त्या आंदोलनाचं दडपणूक करणं खरं तर चीनी राजवटीला सोपं गेलं. त्यासाठी एक महत्त्वाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि त्याने संपूर्ण आंदोलन चिरडण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे हा पहिला प्रयत्न होता, की ज्यामध्ये एक शेतकऱ्यांच्या असंतोषाला एक वेगळ्या पद्धतीने राजकीय स्वरूप देत राजसत्तेच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे झाला. आणि काही काळानंतर पुन्हा तशाच पद्धतीचा प्रयत्न आपल्याला बॉक्सरचा जो उठाव या नावाने प्रसिद्ध झालेलं आंदोलन जे आहे, की जे खरं तर चीनी भाषेमध्ये इहोतुआन आंदोलन म्हणून ओळखलं गेलं. त्यामध्ये सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे बदल किंवा तशाच पद्धतीचं आपल्याला काही साधर्म्य सापडतात. त्यामुळे चीनमध्ये शेतीचं अरिष्ट, त्या साम्राज्यवादी शक्तींनी घातलेले घोळ, हस्तक्षेप आणि पर्यायाने मानशू राजवटीचं मिंधेपण, अशा पद्धतीचा एक ट्रायंगल किंवा अशा पद्धतीचं एक एक चित्र या शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये चीनी राजवटीचं तयार झालं. त्यामुळे चीनी राजवट ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे, याबद्दलचा जो विश्वास होता तो हळू-हळू शेतकऱ्यांचा उडत गेलेला आहे. आणि त्यामुळेच त्यांनी तायपिंग बंडामध्ये मानशू राजवटी विरोधातली भूमिका घेतली आणि बॉक्सर उठावाच्या वेळेस त्यांनी मानशू राजवटीच्या विरोधात त्याच पद्धतीने या साम्राज्यवादी ताकदींच्या विरोधात सुद्धा स्पष्टपणे भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. अर्थात या दोन आंदोलनांमधला एक मूल फरक नेतृत्वाच्या बाबतीतला तो असा, की ज्यांनी टायपिंग बंडाचं नेतृत्व केलं ते हक्का समुदायातून येत होते. त्याच पद्धतीने त्याचा जो नेता होता, तो नेता हा हक्का समुदायाचा होता, परंतु तो प्रोटेस्टंट या कॅथलिक पंथाचा पुरस्कर्ता होता.
त्यामुळे त्यांनी कन्फ्युशियन्सच्या विरोधात भूमिका घेत त्या आंदोलनाला एक वेगळ्या पद्धतीचं वळण लावलं. परंतु बॉक्सरच्या उठावामध्ये, बॉक्सरच्या बंडामध्ये आपल्याला ह्या ज्या काही परकीय शक्ती आहेत आणि त्या परकीय शक्तींचे जे काही वेगवेगळे पंथ, धार्मिक पंथ आहेत, की जे खरं तर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे चीनमध्ये पसरले, त्याच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेण्यात आली. आणि या आंदोलनाचा स्वरूप म्हणून अशा पद्धतीच्या ख्रिश्चन चर्चेसवर, गिरिजाघरं, वेगवेगळ्या ख्रिश्चन पंथातले जे काय पंथ होते त्या सगळ्यांवर हल्ले करणं हे बॉक्सर बंडाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी ध्यानात घेता येईल. त्यामुळे बॉक्सर बंड म्हणजे दोन्ही बंड ही शेतकऱ्यांनी केलेली असल्यामुळे दोन्ही बंडाचा रोष हा मुख्यतः सत्ताधारी वर्गाच्या विरोधात असला तरी सुद्धा त्यामध्ये हा एक मूलभूत फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. त्यामुळे ज्या कालखंडामध्ये हा बॉक्सरचा उठाव झाला तो खरं तर 19व्या शतकाचा उत्तरार्धाचा कालखंड होता. आणि उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये चीनमधली सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही बरीचशी डबघाईला आलेली, एक वेगळ्या पद्धतीचा आर्थिक अरिष्ट तयार होत असल्यासारखी स्थिती या ठिकाणी होत होती. आणि त्याचा मुख्य प्रभाव हा तत्कालीन शेतकरी जो काय वर्ग होता त्या शेतकऱ्यांवर होत असताना आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने ज्या ज्या बाबी टायपिंग बंडाशी निगडीत होत्या कारणं म्हणून, ती सुद्धा या ठिकाणी राहिली. जसं की साम्राज्यवाद. एक साम्राज्यवाद म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं साम्राज्य या मातब्बर अशा देशांनी उभं करणं आणि त्याच्यातून खरं तर वसाहतीक देशांचं शोषण करणं, अशा पद्धतीचं खरं तर या साम्राज्यवादाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. अर्थात साम्राज्यवाद म्हणजे जो काय भांडवल त्या देशामध्ये जो काय भांडवली विकास झाला, त्या विकास या अशा पद्धतीच्या आशियाई, आफ्रिकी, लॅटिन अमेरिकन देशांमध्ये त्यांचा वसाहतिक विस्तार करून त्यांचं एम्पायर, त्यांचं साम्राज्य वाढवणं असा तो झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग खरं तर या कालखंडापर्यंत 7 ते 8 देशांची प्रबळ मक्तेदारी तयार झाली, की ज्यामध्ये इंग्लंड हा एक नंबर, जर्मनी आणि इतर असे असंख्य राष्ट्र होती, की ज्यांनी चीनमधल्या वेगवेगळ्या भूभाग आपापल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आणि यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर त्याचा जो जाच तयार होत होता, त्या जाचातून एक ही सगळे शेतकरी त्या मिशनऱ्यांच्या विरोधात, त्या साम्राज्यवादी धोरणांच्या विरोधात उभी ठाकली. आणि त्यामध्ये एक आढळून येणारी बाब म्हणजे या साम्राज्यवादी शक्ती अशा पद्धतीने अनन्वित अत्याचार जर समजा या देशातल्या शेतकऱ्यांना करत होते आणि मानशू राजवट त्याबद्दलची एक बघ्याची भूमिका घेत होती, त्यामुळे तो रोष हळूहळू मानशू राजवटीकडे सुद्धा सरकलेला आपल्याला दिसून येतो. नंतरच्या कालखंडामध्ये मानशू राजवटीने काही बाबतीमध्ये या सगळ्यांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून साम्राज्यवादी शक्ती आणि मानशू डायनेस्टी यांच्यामध्ये एक तणावाची स्थिती तयार झाली आणि एक वेगळ्या पद्धतीने खरं तर याला कलाटणी मिळालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे बॉक्सरच्या लढाईचं जे मुख्य केंद्र आहे ते शाडुंग प्रांत ठरलं. जसं की तायपिंगच्या बंडाचं मुख्य केंद्र हे दक्षिण चीन आणि हक्का समुदाय असलेलं लोकवस्ती असं ठरलं. त्यामुळे 20व्या शतकापर्यंत खरं तर चीनची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही पूर्णपणे ढासळत होती. कारण चीनला स्वतःचं एक वेगळं विकासाचं धोरण या कालखंडामध्ये नव्हतंच. चीन हा सुद्धा इतर साम्राज्यवादी शक्ती आणि त्यांच्या परकीय गुंतवणुकीवर अवलंबून होता आणि स्वतःची अशी एक स्वायत्त सार्वभौम असलेली विकासाचं धोरण चीनने या कालखंडामध्ये राबवलेलं नाही. त्यामुळे या साम्राज्यवादी शक्तींनी चीनच्या अंतर्गत आणि चीनच्या प्रशासन आणि इतर बाबींवर आपलं प्रभुत्व स्थापित करायची प्रयत्न केला, की ज्याला चीनमध्ये चीनी इतिहासकारांनी साम्राज्यवादी अतिक्रमण म्हणून अधोरेखित केलं. ठीक आहे. त्यामुळे ही जी चीनची अर्थव्यवस्था आहे ती कशा पद्धतीने घसरली, हे साम्राज्यवादी अतिक्रमणाचा किंवा आक्रमणाचा नेमकं स्वरूप काय होतं, त्याच्यातून बॉक्सर बंड ही उभी राहण्याची कारणं काय होती आणि बॉक्सर बंडाच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडल्या, कुठल्या गोष्टींना एक शत्रुभावी पद्धतीने बघितलं गेलं आणि हे बंड नेमकं कशा पद्धतीने दडपलं गेलं, ही सगळ्या बाबी समजून घेणं
खरं तर हे या बॉक्सर बंड या प्रकरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे शेवटी आपण बघणार की बॉक्सर बंडाचा अंत कसा झाला. खरं तर टायपिंग बंड आणि बॉक्सर बंडाच्या अंतामध्ये काही साधर्म्य असले तरी सुद्धा एक प्रॉपर करार करून हे बंड संपवलं गेलं. त्यामुळे 19वे शतक हे खरं तर या असंतोषाच्या वाढीसाठी महत्त्वाचं ठरलं आणि शेतकऱ्यांमध्ये जे असंतोष वाढत गेले ते मुख्यतः 19व्या शतकापासून त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. जसं की टायपिंग बंदामध्ये पण बघितलं आपल्याला की वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकरी हे मानशू राजवटीच्या विरोधात उभे टाकले होते. तशाच पद्धतीने या कालखंडामध्ये जे बॉक्सरचं बंड हळूहळू वनव्यासारखं वेगवेगळ्या भागामध्ये चीनच्या पसरलं, त्याच्यामधला सुद्धा मुख्य केंद्र म्हणजे लढाऊ केंद्र म्हणून शेतकरी वर्गच होता. आणि सुरुवातीला टायपिंग बंडामध्ये जसे बुक्का समुदायांनी त्याचं नेतृत्व केलं, तसं या ठिकाणी फक्त प्रादेशिक केंद्र बदललं, परंतु वेगवेगळ्या समुदायाचं पण प्रामुख्याने शेतकरी ही अस्मिता असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या बंडामध्ये भाग घेतला. टायपिंग बंडापेक्षा बॉक्सरचे बंड हे जास्त हिंसक, जास्त प्रबळ आणि वेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकणारं ठरलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात बॉक्सर की ज्याला मराठीमध्ये मुष्टी योद्धे असं म्हटलं गेलं की बुक्क्यांचा मार असं म्हटलं गेलं. त्यामुळे बुक्के देऊन असे ठोसे देऊन लढाई करणे असं खरं तर त्याचं स्वरूप राहिलेलं आहे. आणि म्हणून ठोसे देण्याच्या प्रक्रियेला इंग्रजी किंवा परकीय इतिहासकारांनी त्याला बॉक्सर रिबेलियन असं म्हटलं गेलं. ठोसा देणारे क्रांतिकारी किंवा शेतकरी आंदोलक याचं अशा पद्धतीने उदाहरण किंवा अशा पद्धतीने त्याचा अर्थ काढला गेला. पण तो परकीय इतिहासकारांनी चीनच्या इतिहासामध्ये चीनमध्ये खरं तर या आंदोलनाला ए हेतुआन आंदोलन म्हणून म्हटलं गेलं. आता याचे मुख्य शत्रू या आंदोलनाचे किंवा या आंदोलनाने ज्यांना लक्ष केलं ते म्हणजे मानशू राजवट आणि दुसरं म्हणजे साम्राज्यवादी शक्ती. अर्थात या साम्राज्यवादी शक्तींनी केलेली जी काही वेगवेगळी लाभलेली जी काही धोरणं होती त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळ्या पद्धतीची धार आली आणि हे आंदोलन या 8 साम्राज्यवादी ताकदींच्या विरोधात उभं राहिलं. कारण शेतकरी एक वेगळ्या पद्धतीचा वसाहतवादी दृष्टिकोन या संपूर्ण 8 देशांनी बाळगलेलाच होता. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प राबवून त्यातून सामान्य शेतकऱ्यांची चीनी जनतेची आर्थिक लूट केल्याचा समज या आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला की जो बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच अंशी तो खराही होता. कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या मायनिंग, नैसर्गिक संसाधनं, कारखाने, व्यवस्था, टपाल, तार यंत्रणा अशा आधुनिक म्हणवल्या गेलेल्या गोष्टी चीनमध्ये सुद्धा यायला आल्या आणि या राबवण्यासाठी वेगवेगळ्या विदेशी संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या. विदेशी संस्थांनी गुंतवणूक या सगळ्या विकासामध्ये केलेली आपल्याला दिसून येत होती की जे काम चीनी राज्यकर्त्यांनी करणं अपेक्षित होतं ते या साम्राज्यवादी देशांनी केलं. साम्राज्यवादी देशांनी हे जे काही नवीन सुधारणा घडवून आणल्या त्या खरं तर त्यांच्या स्थानिक जनतेच्या विकासासाठी नसून त्यांच्या वसाहतवादी धोरण हे सुलभपणे राबवावं या प्रक्रियेतून आलं. परंतु हा साम्राज्यवाद या साम्राज्यवादी चीनमध्ये बस्तान बांधत असताना दुसरा एक सांस्कृतिक पैलू किंवा अंग विकसित झाला तो म्हणजे ख्रिश्चन मिशनऱ्यांचा. त्यामुळे या शक्तींसोबत वेगवेगळ्या ख्रिश्चन मिशनऱ्या सुद्धा चीनमध्ये स्थापित झाल्या आणि त्यांनी मोठ्या वर्गाला धर्मांतरित करण्याची प्रक्रिया राबवली. त्यामुळे एका बाजूला जुन्या कन्फ्युशियस सारख्या इतर दर्शनशास्त्र होती आणि चॅलेंज म्हणून या नवीन मिशनऱ्यांनी आणलेला ख्रिश्चन धर्म होता. त्या काळात त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची गिरिजाघरं किंवा ज्याला चर्चेस म्हणूया ती राबवली. ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. जवळजवळ 20 म्हणजे शांतून प्रांतामध्ये जवळजवळ 19 ते 21 हजार स्थानिक चीनी जनतेने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यामुळे खरं तर शांडुंग प्रांत हे विद्रोहाचं केंद्र बनलं. त्यामुळे पहिल्यांदा या देशांच्या विरोधात आणि मिशनऱ्यांच्या विरोधात शांडुंग प्रांतांमध्ये विरोधाचा आवाज उभा राहिला. त्यामुळे या कालखंडामध्ये जे काही बॉक्सर रिबेलियन्स होते, जे काही ठोसा देणारे आंदोलनकर्ते होते, त्यांनी मुख्य जो काय टार्गेट केलेलं आहे ते म्हणजे चर्च, ख्रिश्चन पादरी, ख्रिश्चन मिशनऱ्यांची केंद्र
वेगवेगळ्या पद्धतीचे ज्याला ज्याला वसाहतवादी विकासाचं सिम्बॉल म्हणून उभं राहिलं, म्हणजे त्या टपाल, तार, पोस्ट सर्व्हिसेस या सगळ्यांवर हल्ले करण्याचं धोरण या मुष्टियोद्ध्यांनी राबवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती समजून घेत असताना शेतीचं अरिष्ट तर होतंच, कारण त्यामध्ये या सगळ्या परकीय शक्तींनी वेगवेगळ्या पद्धतीची धोरणं राबवलेली होती. परंतु त्याचबरोबर चीनची लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 19व्या शतकामध्ये सुद्धा वाढत असताना आपल्याला दिसते. त्यामुळे एका बाजूला शेतीमध्ये अरिष्ट, या परकीय शक्तींकडून होत असलेलं आर्थिक शोषण, वाढत असणारी लोकसंख्या आणि पर्यायाने त्या लोकसंख्येला कॅटर करेल अशा पद्धतीचे रोजगार नसणं आणि या वसाहतवादी धोरणांमुळे जुने जे काही हस्तकौशल्य, कारागीर याचे जे काही व्यवसाय होते ते नष्ट झाल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज चीनमध्ये तयार झाली. त्यामुळे शेतीमध्ये अरिष्ट, गावामध्ये अरिष्ट, आर्थिक संकट, लोकसंख्या वाढ, त्यात वाढलेली बेरोजगारी या सगळ्या आणि पुन्हा जुन्या सरंजामदारी पद्धतीच्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांवरचं शोषण यामुळे गावातले चीनी ग्रामीण अवस्थेतले शेतकरी हे हळूहळू गावातून शहरांकडे स्थलांतरित व्हायला तयार झाले. परंतु या शेतकऱ्यांचं शोषण करण्यामध्ये भूमिहीन किंवा सरंजामदार, जमीनदार आणि गुंड या सगळ्यांचा अंतिम जो काही शोषणाचं हत्यार होतं, की अंतिम जो काही माणूस होता तो होता शेतकरी, की जे हे सगळे मिळून त्याला शोषण करीत होते. आणि त्यामुळे शेतीमधून किंवा शेतकऱ्यांमधून या आंदोलनाला मोठं पाठबळ मिळालं. साम्राज्यवाद आणि हा या कालखंडात वेगळ्या पद्धतीने स्थिर झालेला आहे चीनमध्ये आणि इतर जगामध्ये सुद्धा. कारण अफूच्या युद्धामध्ये त्या सगळ्या साम्राज्यवादी व्यापार आपण बघितला. त्यामुळे चीन ही सुद्धा साम्राज्यवादी शक्तींची निमवसाहत झाली होती. सेमी कॉलोनियल अशी सिच्युएशन्स या ठिकाणी आलेली होती. कारण जुन्या सरंजामदारी व्यवस्था होत्या, त्याच पद्धतीने नवीन ब्रिटिशांनी आणलेली आर्थिक अवस्था होती. त्यामुळे त्याला निमवसाहती, सेमी कॉलोनियल असं म्हटलं गेलं, की ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लूट केलेली आहे दिसते. याला थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी 1860 पासून ते 1899 पर्यंत मांचू राजवटीने वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय राबवण्याचा प्रयत्न केला. स्वयं सशक्तीकरणाचं धोरण आणलं, 100 दिवसीय सुधारणा आणल्या, ओके. परंतु तरी सुद्धा त्याच्यातून काही परिणाम झाला नाही. आणि हे इतर ज्या काय रशिया, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड या साम्राज्यवादी देशांनी चीनचे वेगवेगळे प्रांत आपापसामध्ये वाटून घेतले. त्याच पद्धतीने एक नवीन शत्रू सुद्धा या कालखंडात तयार झाला, तो म्हणजे जपान. त्यामुळे जपानने सुद्धा चीनवर हल्ले केले, हरवलं आणि त्यांनी सुद्धा एक आपला स्वतःचा हिस्सा त्या साम्राज्यवादी याच्यामध्ये मागितला. त्यामुळे एहोतान आंदोलन सुरू झालं आणि याची जी काही गुप्त संघटना इथेही तयार झाली, की ज्याला व्हाईट लोटस असं इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं. त्यामुळे व्हाईट लोटस गेला, श्वेत कमळ, पांढरं कमळ असं म्हटलं गेलं. त्यामुळे या संघटनेने खरं तर शाडुंग प्रांतामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना संघटित करत साम्राज्यवादी शक्तींची जे जे काही केंद्र होती, त्याची जी काही प्रतीकं होती, जपानी आक्रमणाच्या विरोधात, जर्मन साम्राज्यवादाच्या विरोधात किंवा इंग्लंड इत्यादीच्या वखारी, बेटं आणि त्यांनी आणलेल्या तार, नौकानयन, रेल्वे किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभारलेली चर्चेस, मिशनऱ्यांची कार्यालय आणि धर्मांतरित ख्रिश्चन या सगळ्यांना श्वेतकमळ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यांच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. आणि मोठ्या प्रमाणातला हा विद्रोह 1898 मध्ये दुसरी जी काय संघटना होती, दादा हुई यांनी 1898 मध्ये यांनी सुरू केलं. त्यामुळे युआन शिकाई हा खरं तर एक नेमला गेला, की ज्याने एक वेगळ्या पद्धतीचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु हळूहळू आंदोलन वाढत जाऊन शाडूंऐवजी बीजिंग हे सुद्धा केंद्र या आंदोलनकर्त्याचं झालं. हळूहळू चोचो नावाचा जो बंदर होता त्याच्यावर ताबा मिळवला. ओके. त्यामुळे साम्राज्यवाद्यांनी सुद्धा किंवा साम्राज्यवादी हे जे देश होते त्यांनी ह्या आंदोलनाचा बिमोड करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे राजकीय हस्तक्षेप सुरुवात केली, की ज्याला साम्राज्यवादी हस्तक्षेप म्हणून ओळखलं गेलं. आणि ह्या आंदोलनकर्त्यांना राजद्रोही म्हणून संबोधावं अशी मागणी या देशांनी मांचू राजवटीकडे केली, की ज्यामध्ये ऑस्ट्रिया, इंग्लंड, जर्मनीसह जवळजवळ 8 देशांची संयुक्त आघाडी यांच्या विरोधात उभी राहिली. त्याचबरोबर त्या देशांनी स्वतःची संयुक्त सेना सुद्धा उभारली आणि 1900 मध्ये या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली. मांचू राजवटीच्या विरोधात सुद्धा
भूमिका घेतली आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे काही प्रयोग या 8 देशांनी केले, ते खरं तर मांचू राजवटीच्या प्रशासकीय आणि इतर कारभारामध्ये हस्तक्षेप म्हणून सुद्धा बघितले गेले. आणि त्यामुळे हे आंदोलन दडपण्यासाठी मांचू राजवटीने हे 8 देश एकत्र आले. शेवटी मांचू राजवटीनेच हस्तक्षेप करून शेवटचा बॉक्सर प्रोटोकॉल जो 7 डिसेंबर 1901 मध्ये आणला, की ज्यामध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे तह करण्यात आले आणि हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ह्या 8 देशांचं यामध्ये पुन्हा एक साम्राज्यवादी वरचढपणा ठरला आणि त्यांनी चीनवर वेगवेगळ्या पद्धतीची यात हा बॉक्सर प्रोटोकॉल अंतर्गत बंधनं लादली. म्हणजे चीनच्या परिवाराने जर्मन सम्राटांच्या वरची खंत बाळगावी. या लोकसेवा ज्या परीक्षा चीनमध्ये चालल्या होत्या त्या बंद करण्यात याव्या, निलंबित कराव्यात. चीनने या बॉक्सर आंदोलनाचं प्रायश्चित म्हणून एक स्मारक उभारावं किंवा या सगळ्या कार्यकर्ते काही सगळे शेतकरी आंदोलन करतात म्हणून 5 वर्ष जवळ-जवळ हत्यारबंदी करावी किंवा काही केंद्र ही पाश्चात्यांकडे द्यावी. ओके. मांचू राजवटीवर परकीयांसाठी कर्ज वसुली होईल कर्ज आणि त्याचं एजंट अशा पद्धतीची एक बनलं आणि याद्वारे खरं तर बॉक्सर बंडाचा पाडाव या साम्राज्यवादी शक्तींनी 8 देशांनी आणि चीनच्या मांचू राजवटीने केलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण इथे थांबूया. नमस्कार.